नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हो. आणि आजची आपली ही सखोल चर्चा खरोखरच खूप रंजक होणार आहे. अगदी, नक्कीच. कारण आज आपण एका अशा कथेवर बोलणार आहोत जी वरवर पाहता एकदम साधी वाटते. बंडूची हिजार. हो, बंडूची इजार. आणि त्यासोबतच आपण भाषिक अभ्यासाच्या आणि ग्रामीण समाजव्यवस्थेच्या काही विश्लेषणात्मक नोटसुद्धा पाहणार आहोत. म्हणजे बघा ना, केवळ एका माणसाची आणि त्याच्या नव्या पॅन्ट्सची, हो, इजारीची. इजारीची गोष्ट आहे ही. ती चुकून लहान होते. पण आज आपल्याला फक्त ही गोष्ट नाही सांगायची आहे. खरे, या साध्याशा वाटणाऱ्या कथेच्या आत खूप काही दडलंय. म्हणजे मानवी वर्तन, कुटुंबातील संवादाचा अभाव. आणि आपली मराठी भाषा. अगदी बरोबर. आपली मराठी भाषा नकळतपणे निर्जीव वस्तूंना कसे सजीव करते, या सगळ्याचा आपल्याला सखोल वेध घ्यायचा आहे. हो, कारण साहित्य हे नेहमीच समाजाचा आरसा असतं ना. नक्कीच. या कथेचे आणि त्यासोबत असलेल्या भाषिक स्वाध्यायाचे विश्लेषण करताना आपण मानवी मानसशास्त्राच्या दोन भिन्न पण एकमेकांशी जोडलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे एका बाजूला दैनंदिन जीवनातील धांदल. हो, कुटुंबात असणारं अपार प्रेम, पण तरीही कामाच्या रेट्यामुळे संवादाचा उडालेला बोजवारा. आणि दुसऱ्या बाजूला संज्ञानात्मक भाषाविज्ञानाच्या म्हणजे कॉग्निटिव्ह लिंग्विस्टिक्सच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. तो भाग तर मला खूपच आवडतो. हो ना. मराठी भाषेतील निर्जीव वस्तूंना मानवी अवयवांची नावे देण्याची जी अत्यंत सुंदर आणि प्राचीन पद्धत आहे, तिचा अर्थ आपण उलगडणार आहोत. अगदी. या दोन्ही गोष्टी अंतिमतः आपण एक माणूस म्हणून स्वतःच्या सभोवतालच्या जगाशी कसा संवाद साधतो याचंच प्रतिनिधित्व करतात. खरं सांगायचं तर कथेच्या सुरुवातीलाच आपल्याला बंडू नावाच्या एका साध्या कष्टाळू शेतकऱ्याची ओळख होते. हो, ग्रामीण भागात स्वतःसाठी नवीन कपडे शिवणे हा अनेकदा एखादा सण किंवा विशेष प्रसंग असल्याशिवाय घडणारा प्रकार नसतो. आणि बंडूने स्वतःसाठी एक नवीन इजार शिवून आणली आहे. ही त्याच्यासाठी एक छोटीशी आनंदाची गोष्ट आहे. पण अडचण अशी होते. ती इजार त्याच्या मापापेक्षा थोडी लांब शिवली जाते. बरोबर, 4 बोटं. आता पुन्हा धोंडू मामाकडे म्हणजे ज्या शिंप्याने ती शिवली आहे त्याच्याकडे जाणे बंडूला शक्य नसते. वेळेअभावी, कारण शेताची कामे खोळंबलेली असतात. त्यामुळे तो एक अतिशय व्यावहारिक विचार करतो. हो, तो ती इजार घेऊन घरातल्या सदस्यांकडे जातो. आणि त्यांना विचारतो की इजार जरा 4 बुटं कापून टाके घालता का. इथून जो घटनाक्रम सुरू होतो ना, तो मानवीय व्यवहारांचे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी. हा प्रसंग म्हणजे कुटुंबातील अदृश्य श्रमांचे, ज्याला आपण इनव्हिजिबल लेबर म्हणतो, त्याचे आणि मानसिक तणाचे एक उत्तम प्रात्यक्षिक आहे. जेव्हा बंडू पहिल्यांदा त्याच्या पत्नीकडे जातो आणि तिला ही इजार दुरुस्त करण्याची विनंती करतो, तेव्हा ती स्पष्ट नकार देते. तिचं कारण काय असतं? तिला सकाळीच जेवण बनवायचे आहे आणि नीताच्या शाळेत जाण्याची वेळ झाली आहे. नीता म्हणजे त्यांची मुलगी. हो, इथे आपल्याला एका गृहिणीची सकाळची धांदल अगदी स्पष्टपणे दिसते. हा केवळ एक नकार नसून तो एका गृहिणीच्या वेळेवर असलेल्या असंख्य मागण्यांचा परिणाम आहे. खरंय, सकाळची वेळ ही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही घरांमध्ये अत्यंत तणावाची असते. तिथे एखाद्या नवीन कामासाठी मग ते कितीही छोटे असले तरी जागा नसते. आणि या नकारामागे कोणताही द्वेष नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ती केवळ परिस्थितीची अडचण आहे. नक्कीच. बायकोकडून नकार मिळाल्यावर बंडू साहजिकच आपली बहीण सुबी हिच्याकडे वळतो. पण सुबीचीही तीच प्रतिक्रिया असते. ती म्हणते, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. या एका वाक्यातून ग्रामीण भागातील बदलत्या सामाजिक वास्तवाचं दर्शन घडते. हो, या बदलाकडे लक्ष वेधणं अतिशय योग्य आहे. सुबी ही शिकणारी मुलगी आहे. काही दशकांपूर्वी ग्रामीण भागात घरातील मुलींवरच सगळी घरकामे सोपवली जायची. पण आता तिचे विश्व अभ्यासाभोवती आणि कॉलेजभोवती फिरत आहे. शिक्षणाला दिले जाणारे हे महत्त्व एक सकारात्मक बाब आहे. त्यामुळे तिच्याकडेही भावाचे हे छोटेसे काम करण्यासाठी त्या क्षणी वेळ नाही. तिचे प्राधान्यक्रम आता बदलले आहेत. पण ह्या सगळ्यानंतरचा जो प्रसंग आहे तो कथेतील आणि ग्रामीण कुटुंबातील मानसिकतेचा सर्वात लक्षवेधी भाग आहे. जेव्हा बंडू सगळ्यांकडून नकार मिळून शेवटी त्याच्या आईकडे जातो. आईची प्रतिक्रिया वाचताना ग्रामीण वास्तवाचा थेट आणि जळजळीत अनुभव येतो आपल्याला. हो, आई प्रचंड रागात उत्तर देते. ती इजार एका कोनाड्यात भिरकावून देते आणि म्हणते,
वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. बापरे, हे वाक्य म्हणजे केवळ एक संवाद नाहीये. नाही, ती एका कष्टकरी स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक शोषणाची, तिच्या थकव्याची अत्यंत प्रामाणिक पोचपावती आहे. ह्या एका वाक्यात दडलेली वेदना समजून घेणं आवश्यक आहे. कारण वैरण कापणे हे शेतातले अतिशय कष्टाचे, वेळखाऊ आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारे काम आहे. हो, जनावरांसाठी रोज चारा कापता कापता आईचे हात अक्षरशः निर्जीव झाल्यासारखे वाटत आहेत तिला. तिच्या संतापामागे तिचा तो हाडांची काढ करणारा शारीरिक थकवा आहे. तिच्यासाठी तरुण मुलाची नवीन इजार कापणे हे प्रेमाचे काम न वाटता तिच्या आधीच ओसंडून वाहणाऱ्या कामाच्या ओझ्यावरील आणखी एक नको असलेले ओझे वाटते. अगदी बरोबर. या सगळ्या प्रसंगामधून कुटुंबातील ताणतणाव आणि संवादाची दरी ठळकपणे समोर येते. घरातील प्रत्येक स्त्री आपापल्या कामात इतकी अडकली आहे की त्यांना बंडूची ती छोटीशी अडचण समजून घेण्याची उसंतच नाही. प्रत्येकीचा स्वतःचा असा एक जगण्याचा संघर्ष त्या सकाळी सुरू आहे. आणि ह्या सगळ्या प्रकाराने बिचारा बंडू काय करतो? तो चिडत नाही. तो आरडाओरडा करत नाही. तो एकदम हिरमुसला होतो. तो निराश होऊन इजार तिथेच टाकतो आणि शांतपणे स्वतःच्या कामासाठी शेताकडे निघून जातो. त्याचा हा मूक निरोप, त्याचे हे काहीही न बोलता निघून जाणे, हेच कथेत एक मानसशास्त्रीय वळण आणते. हो, कारण बंडू शेतात गेल्यानंतर घरातील प्रत्येक स्त्रीला एकापाठोपाठ एक जी अपराधीपणाची जाणीव होते ती अत्यंत अभ्यासण्यासारखी आहे. इथे सहानुभूती आणि पश्चातापाची एक लाट निर्माण होते. हा कथेचा गाभा आहे. सुरुवातीला आपण नकारांची साखळी पाहिली, आता आपण पश्चातापाची साखळी पाहतोय. अगदी कुटुंबात एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम आहे, पण सुरुवातीला कामाच्या आणि थकव्याच्या रेट्यामुळे जो नकार दिला गेला त्याचे ओझे आता प्रत्येकीला वाटू लागते. बंडूच्या पत्नीला वाटू लागते की सकाळी सकाळी नवऱ्याचे एवढे छोटेसे काम आपण करायला हवे होते. ती जाते कोनाडातून इजार घेते आणि तिचे पाय 4 बोटं कापून दुमडून त्याला टाके घालते. तिची कृती ही तिच्या प्रेमाची आणि अपराधीपणाची कबुली असते. त्यानंतर लगेच बहीण सुबीलाही जाणीव होते. ती विचार करते की आपला भाऊ किती राबतो, स्वतः कष्ट करून तो मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. हा विचार करून ती सुद्धा इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. तिच्या कृतीमध्ये कृतज्ञतेची भावना दडलेली असते. आणि मग आईच्या मनातील वात्सल्य उफाळून येते. ती स्वतःलाच दोष देते, उगीच खेकसले पोरावर. एवढा राबतोय पोरगा. आणि आई सुद्धा इजारीचे पाय 4 बोटं कापून टाके घालते. जर आपण ह्या परिस्थितीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले तर इथे एक मोठी त्रुटी दिसते, ज्याला आपण सिलो इफेक्ट किंवा संवादहीनता म्हणू शकतो. ती लक्षात येते इथे. घरातील प्रत्येकीला बंडूविषयी सहानुभूती वाटत आहे. प्रत्येकीला त्याचे काम करण्याची आणि आपली चूक सुधारण्याची इच्छा आहे. पण त्या एकमेकींशी अजिबात संवाद साधत नाहीत. मी इजार कापली आहे हे पत्नी बहिणीला सांगत नाही आणि बहीण आईला सांगत नाही. प्रत्येकीची कृती स्वतंत्र, गुप्त आणि केवळ स्वतःच्या सदस्वद विवेकबुद्धीचं ओझं कमी करण्यासाठी केलेली आहे. चांगला हेतू असूनही माहितीच्या अभावी परिस्थिती कशी बिघडते याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. या संवादहीनतेचा जो कळस गाठला जातो तो खरोखरच भन्नाट आहे. हो, शेवटी स्वतः बंडू शेतातून परत येतो. त्याचा मनात कोणाविषयीही लाग नसतो. तो एक अत्यंत साधा विचार करतो की आपलं काम आपणच केलेलं बरं. कोणालाही त्रास नको म्हणून तो स्वतःही इजार 4 बोटं कापतो आणि टाके घालतो. म्हणजे एकाच इजारीवर कुटुंबातील 4 वेगवेगळ्या व्यक्तींनी एकामागोमाग एक एकमेकांना न सांगता निव्वळ प्रेमापोटी आणि अपराधीपणाच्या भावनेतून संस्कार केले आहेत. याचा दृश्य परिणाम अत्यंत धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद आहे. 4 व्यक्तींनी प्रत्येकी 4 बोटे इजार कापली. याचा अर्थ एकूण 16 बोटं इजार कापली गेली. परिणामी त्या लांब इजारीची चड्डी तयार होते. जेव्हा बंडू ती इजार घालतो आणि बाहेर येतो तेव्हा सगळे जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. आणि मग सत्य उलगडते. बायको कबूल करते, मी इजार 4 बोटं कापली. बहीण म्हणते, मी पण. आई आश्चर्याने म्हणते, अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि शेवटी बंडू स्वतः सांगतो, आणि मी पण. या कथेचा सर्वात सुंदर भाग हा आहे की जेव्हा प्रत्येकीला आपली आणि इतरांची चूक समजते तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही. कोणीही एकमेकांवर रागावत नाही. त्याऐवजी सगळेजण खळखळून हसतात. हे हसणे म्हणजे दिवसभराच्या ताणतणावाची आणि अपराधीपणाच्या भावनेची मुक्तता असते. हे खळखळून हसणे कुटुंबातील निकोप वातावरणाचं लक्षण आहे. चुका होतात,
संवादाचा अभाव असतो, पण शेवटी एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती आहे ती या हसण्यातून व्यक्त होते. या कथेच्या माध्यमातून आपण कुटुंबाच्या मानसशास्त्राचा एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. पण याच कथेमध्ये दडलेला दुसरा एक अत्यंत रंजक पैलू आता आपल्याला उलगडायचा आहे. तो पैलू म्हणजे ज्या शब्दाभोवती ही संपूर्ण विनोदी परिस्थिती निर्माण झाली, तो शब्द. बरोबर. या कथेतील संपूर्ण विनोद आणि गोंधळ हा एका विशिष्ट भाषिक प्रयोगाभोवती फिरतो. कथेमध्ये वारंवार एक वाक्य येते, इजारीचे पाय कापले. आता थोडा विचार केला तर लक्षात येईल की इजार ही काही सजीव वस्तू नाही. तिला स्वतःचे असे रक्तमांसाचे सजीव पाय नसतात, माणसाला पाय असतात. तरीही आपण अगदी सहजपणे म्हणतो की इजारीचे पाय कापले. इथेच कथेचा भाषिक अभ्यासाशी एक अत्यंत सेंद्रिय आणि नैसर्गिक संबंध जोडला जातो. यालाच भाषा विज्ञानामध्ये निर्जीव वस्तूंना मानवी अवयवांची नावे देणे किंवा त्यांचे मानवीकरण करणे म्हणजे पर्सॉनिफिकेशन असे म्हटले जाते. उपलब्ध संदर्भ साहित्यामध्ये या भाषिक वैशिष्ट्याची खूपच सखोल आणि सुंदर चर्चा केली आहे. आपली भाषा ही केवळ माहितीची देवाणघेवाण करण्याचे एक कोरडे साधन नाही. ती आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घेण्याची आणि त्या अज्ञात किंवा निर्जीव जगाला स्वतःच्या ओळखीच्या रूपात ढाळून त्याला आपलेसे करण्याची एक संज्ञात्मक पद्धत आहे. आपण निर्जीव वस्तूंना मानवी शरीराचे अवयव देतो कारण मानवी शरीर हे आपल्यासाठी सर्वात ओळखीचे माध्यम असते. हे समजून घेण्यासाठी संदर्भात दिलेली काही भन्नाट उदाहरणे पाहणं खूपच उद्बोधक ठरेल. सर्वात पहिले उदाहरण आहे चुलीवरच्या तव्याची पाठ. आता तवा हा लोखंडाचा काळाभोर असतो. इथे पाठ हा शब्द तव्याच्या खालच्या थेट आगीशी संपर्क येणाऱ्या भागासाठी वापरलाय. ओझ्याला आपली पाठ देतो तसेच हा तवा आगीला आपली पाठ देतो. चुलीवरच्या तव्याची पाठ काळाभोर झाली होती हे वाक्य केवळ आकारमान सांगत नाही, तर त्या तव्याच्या अस्तित्वाला एक मानवी रूप देते. अतिशय समर्पक विश्लेषण. अगदी तसाच दुसरा शब्द आहे कपाचा कान. कप हा चहा किंवा कॉफी पिण्यासाठी वापरला जातो. त्याला धरायला जी दांडी असते तिचा आकार हुबेहूब माणसाच्या कानासारखा असतो. जेव्हा आपण कपाचा कान तुटला असे म्हणतो तेव्हा आपण केवळ एका मातीच्या किंवा चिनी मातीच्या तुकड्याबद्दल बोलत नसतो. आपण त्या वस्तूला एका सजीव रूपात पाहत असतो. इथे भाषेने आकाराचे साधर्म्य अतिशय अचूकपणे शोधून काढले आहे. आणि नारळाचा डोळा हे उदाहरण तर सांस्कृतिक दृष्ट्याही खूप महत्वाचं आहे. हो, नारळ जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा तो सडका निघू नये म्हणून तपासण्याची एक विशिष्ट पद्धत असते. नारळाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या 3 खाचांकडे पाहून आपण त्याला पारखतो. हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धणवा म्हणाली. हे संदर्भातील उदाहरण खूपच चपखल आहे. त्या 3 खाचांना आपण डोळे म्हणतो कारण ते एखाद्या चेहऱ्यासारखे दिसतात. यातून त्या वस्तूला एक प्रकारची दृष्टी असल्याचा भास निर्माण होतो. यापुढचं उदाहरण निसर्गाशी आणि त्याच्या रौद्र रूपाशी संबंधित आहे. नदीचे पोट. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचं पात्र पाण्याने भरून वाहू लागते. ते फुगते. तेव्हा नदीचे पोट फुगले होते असे म्हटले जाते. पात्राच्या विस्ताराला, त्याच्या फुगीरपणाला पोट या मानवी अवयवाची उपमा देणे ही अत्यंत काव्यमय आणि कल्पक अशी भाषिक रचना आहे. ती केवळ पाण्याची पातळी सांगत नाही, तर त्या नदीच्या अफाट क्षमतेचे आणि भरलेपणाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे करते. रोजच्या वापरातील आणखी काही उदाहरणे म्हणजे बाटलीचे तोंड आणि गंजाचा गळा. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. बाटलीच्या वरच्या भागाला जिथून द्रव पदार्थ आत बाहेर जातो त्याला आपण तोंड म्हणतो. तसंच गंजाचा म्हणजेच पातेल्याचा गळा. चरवीतलं दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. इथे पात्राच्या निमुळत्या होत गेलेल्या वरच्या भागाला गळा म्हटले आहे. या उपमांमुळे स्वयंपाकघरातील भांडीही जणू आपल्याशी संवाद साधत असल्यासारखे वाटतात. या सर्व उदाहरणांमध्ये एक अतिशय सूक्ष्म आणि बारीक निरीक्षण नोंदवणारं उदाहरण आहे. ते म्हणजे सुईचे नाक. सुईच्या नाकात दोरा ओवून ढोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. इथे सुईच्या ज्या लहानशा छिद्रामधून आपण दोरा होतो त्याला नाक असे म्हटले आहे. हे खूपच रंजक आहे, कारण इंग्रजीत त्याच भागाला आय ऑफ द नीडल म्हणजेच सुईचा डोळा म्हणतात. पण मराठीत आपण त्याला नाक म्हणतो. कदाचित दोरा आत बाहेर जाण्याची प्रक्रिया श्वासोच्छ्वासासारखी वाटत असावी, किंवा ते छिद्र अगदी टोकावर असल्यामुळे त्याला नाक म्हटले असावे. हे भाषिक वैविध्य आणि विचार करण्याची वेगवेगळी पद्धत खूपच विस्मयकारक आहे. हे भाषेचे वेगळेपण खरोखरच अचंबित करणारे आहे. आणि या यादीत खुर्चीचा पाय हे देखील एक महत्वाचे उदाहरण आहे. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून जमिनीवर बसावे लागले. खुर्चीला 4 आधार असतात, लाकडाचे किंवा लोखंडाचे. पण आपण त्यांना स्टँड किंवा आधार न म्हणता
चक्क पाय म्हणतो. खुर्ची आपल्यासारखी 4 पायांवर उभी आहे हा विचार तिला अधिक जिवलग बनवतो. तसंच आंब्याच्या कोईचे केस. आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत चोखत राहणं ही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणच्या बालपणातील एक गोड आठवण आहे. आंब्याच्या कोईवर असलेल्या तंतूंना केस म्हणणे हे त्या कोईच्या स्पर्शाच्या अनुभवाला मानवी रूप देते. आणि या विश्लेषणातील शेवटचं एक भव्य आणि उदात्त उदाहरण म्हणजे वडाच्या झाडाच्या पारंब्यांना हात म्हणणे. संदर्भात एक अतिशय सुंदर वाक्य आहे. शेकडो पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. इथे आपण योग्य शब्द कोणता वापरू शकतो तर हात. वडाचे झाड आपले शेकडो हात म्हणजेच फांद्या आणि पारंब्या पसरून उभे आहे. हे रूपक झाडाच्या विशालतेचे, त्याच्या आश्रय देण्याच्या वृत्तीचे आणि निसर्गाच्या पितृतुल्य स्वरूपाचे दर्शन घडवते. वडाचे झाड हे केवळ लाकूड आणि पानांचा समूह राहत नाही, तर ते कुशीत घेणारे एक सजीव संरक्षक व्यक्तिमत्व बनते. हे सगळं ऐकताना जाणवतं की आपली भाषा किती प्रगल्भ आणि सखोल आहे. याच भाषिक परंपरेचा विस्तार म्हणून आपण काही वाक्प्रचार आणि म्हणी सुद्धा पाहू शकतो. उदाहरणादाखल भिंतीलाही कान असतात. आता सर्वांना माहित आहे की सिमेंट विटांच्या भिंतीला काही कपासारखे कान नसतात. पण या म्हणीचा अर्थ सामाजिक मानसशास्त्राच्या दृष्टीनं खूप खोल आहे. अगदी बरोबर. भिंतीलाही कान असतात यातून हे सूचित होते की गुप्त गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता नेहमीच असते. मानवी समाजव्यवस्थेत गुप्तता राखणं किती कठीण आहे हे सांगण्यासाठी भिंतीसारख्या निर्जीव आणि तटस्थ वस्तूला ऐकण्याची क्षमता म्हणजेच कान दिले आहेत. इथे कान हा शब्द सामाजिक पाळत ठेवण्याच्या प्रवृत्तीचे, ज्याला आपण सर्व्हेलन्स म्हणतो, त्याचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून वापरला आहे. आणि दुसरे एक अतिशय सामान्य पण अर्थपूर्ण उदाहरण म्हणजे पैशाला पाय फुटले. अर्थशास्त्राचा आणि मानवी मानसिकतेचा असा सुरेख संगम या वाक्प्रचारात पाहायला मिळतो. पैसा हा काही स्वतःहून चालत जात नाही, त्याला पाय नसतात. निसटून जातो हे दाखवण्यासाठी पैशाला पाय फुटले असे म्हटले जाते. इथे पैशाला सजीव करून त्याच्या वेगाचे वर्णन केले आहे. कदाचित आपला पैसा संपला याच्या अपराधीपणापासून स्वतःला वाचवण्यासाठी पैसा स्वतःच पळून गेला असे मानवीकरण करणं मानवी मनाला सोयीचे वाटत असावे. हे मानसशास्त्रीय निरीक्षण अत्यंत अचूक आहे. या सर्व उदाहरणांमधून आणि विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की मानवी मन आपल्या सभोवतालच्या प्रत्येक भौतिक गोष्टीशी एक भावनिक नाते प्रस्थापित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. आणि भाषा आहे त्या नात्याचे सर्वात प्रभावी आणि सुंदर माध्यम आहे. जेव्हा आपण निर्जीव वस्तूंना मानवी रूप देतो तेव्हा ती वस्तू केवळ एक भौतिक निर्जीव गोष्ट न राहता आपल्या दैनंदिन जगण्याचा, आपल्या कुटुंबाचाच एक सजीव आणि अविभाज्य भाग बनते. या विस्तृत आणि बहुआयामी चर्चेचा आता सारांश मांडण्याची वेळ आली आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण 2 भिन्न पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी उलगडल्या. बंडूची इजार या कथेच्या माध्यमातून आपण पाहिले की कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी केवळ संवादाच्या अभावामुळे आणि प्रत्येकाच्या वेगळ्या धांदलीमुळे कशी मोठी गल्लत होऊ शकते. चांगला हेतू असूनही जर कृती करण्यापूर्वी संवाद साधला गेला नाही तर इजारीची चड्डी व्हायला वेळ लागत नाही, हे एक अत्यंत व्यावहारिक सत्य यातून शिकायला मिळाले. आणि चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यात याच संदर्भातील भाषिक अभ्यासातून आपण पाहिले की आपली भाषा ही सभोवतालच्या निर्जीव जगाला मानवी अवयवांची नावे देऊन किती सहजतेने सजीव करते. कपाचा कान, सुईचं नाक किंवा तव्याची पाठ या शब्दांतून भाषेचं सौंदर्य आणि मानवी विचार प्रक्रियेची खोली आपल्यासमोर उलगडली. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी जाता जाता मला वाटतं एक विचार करण्यासारखा थोडासा तात्विक मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. हो, नक्कीच. आपण आत्तापर्यंत पाहिले की आपण निर्जीव वस्तूंना नाक, कान, डोळे, पाय देऊन भाषेच्या माध्यमातून त्यांना आपल्या जगण्याशी जोडून घेतो. जर आपली भाषा आपल्या सभोवतालच्या या अथांग आणि निर्जीव जगाला इतक्या सहजतेने सजीव आणि मानवी करत असेल तर आपण खरोखरच या भौतिक जगाकडे केवळ वापरण्याच्या वस्तू म्हणून पाहतो की आपल्या स्वतःच्याच अस्तित्वाचा एक अमर्याद विस्तार म्हणून पाहतो? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आजूबाजूला नजर टाकल्यावर अशी नक्कीच जाणीव होऊ शकते की या जगात आपण एकटे नाही आहोत. तर आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी आपला एक अत्यंत मूक पण जिवंत
आणि माणसासारखा संवाद अव्याहतपणे सुरू आहे. हा विचार खरोखरच जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा आहे. भाषेची हीच ताकद असते. ती केवळ माहिती देत नाही, तर ती आपल्याला आपल्या स्वतःच्याच अस्तित्वाचे नवे अर्थ शोधायला लावते. या सुंदर आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या विश्लेषणासह आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. बंडूच्या इजारीतील कौटुंबिक विनोद आणि मराठी भाषेतील मानवीकरणाची ही वैचारिक सफर सर्वांना नक्कीच एक नवीन दृष्टी देऊन जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत एका नवीन विषयासह. तोपर्यंत चिंतन करत रहा आणि भाषेतील या छुप्या गमती जमतींचा आनंद घेत रहा. धन्यवाद.